तर कोरोनाच्या वेळेस काय झालेलं होतं की ती इतकी अनपेक्षित परिस्थिती उद्भवलेली होती की नुसतीच माध्यम नाही, तो स्वतः डॉक्टर्स, व्यवसाय, वैद्यकीय व्यावसायिक कुणालाच माहिती नव्हतं की या परिस्थितीला कसं तोंड द्यायचं. डॉक्टर्सना माहिती नव्हतं की कुठले उपचार द्यायचे, औषध द्या, गोळ्या द्या, इंजेक्शन द्या, इन्सुलिन द्या, स्टेरॉइड द्या. आणि त्याचप्रमाणे माध्यमांना सुद्धा याचं ज्ञान किंवा भान नव्हतं की नेमकी माहिती कशी द्यायला हवी. सरकारला सुद्धा नव्हतं. चॅनल्सवरती इकडे इतके मेले, तिकडे तितके बाधित झाले, म्हणजे ते TV बघून लोक आणखी अर्धमेलेच व्हायला लागले ते. आणि त्यामुळे अशी जी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली होती ती यापूर्वी जगात कुठेही झालेली नव्हती. यापूर्वी जगात साथीचे रोग पसरायचे, परंतु एखाद्या देशातला रोग असेल तर तो एका देशापुरताच मर्यादित असायचा किंवा एखाद्या भागापुरताच मर्यादित असायचा. कारण लोकांची आवक जावकच जगभर चाललेली आहे, या देशातून त्या देशात, त्या देशातून त्या देशात. याच्यामुळे तो इतका पसरत गेला की खुद्द कितीतरी डॉक्टर्स लोकसुद्धा कोरोनाला बळी पडले. आणि त्यावेळेस जसं मी एका ठिकाणी बोलले होते की जसं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे, म्हणजे वर्ल्ड मीडिया ऑर्गनायझेशन आहे की जागतिक माध्यम संघटना, की जे अशा वेळेस माध्यमांनाच मार्गदर्शन करेल. एकीकडे माध्यमांनी समाजाला मार्गदर्शन करायची गरज असते, परंतु अशी परिस्थिती बऱ्याचदा उद्भवते की त्यावेळेस माध्यमांना सुद्धा कोणीतरी मार्गदर्शन करायची गरज असते.